सांगा क्लास काय काय आहे मी वगैरे क्लास 1 ते 2 1 ते 2च का 25 ते 30 चौथं कधी चाललंय अरे चौथं मग ते अगोदरचं किती होतं दुसरंच का चौथं हा चला 25 ते 30 30 ते 30 ते 35 35 ते 40 35 ते 40 40 ते 45 40 ते 45 45 ते 50 45 ते 50 हाँ समझे का समझे टोटल टोटल है का नक्सल दिखावा 1 2 3 4 5 5 चेक करे अजून मी घरामध्ये चल ह्याचं क्लास मार्क काढायचं आपल्याला क्लास मार्क म्हणजे काय दोघांचं बेरीज खालची मर्यादा आणि वरची मर्यादा दोघांचं बेरीज करायचंच नाही क्लास मार्क इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे क्लास मार्क बरोबर 25 अधिक 30 छेद 2 बरोबर 55 छेद 2 बरोबर 27.5 27.5 येते ते 27.5 लिहू दे का 27.5 ह्या दोघांचं बेरीज केला 65 क्लास मार्क इज इक्वल टू 65 छेद 2 बरोबर 33.5 36 का 32 32.5 32.5 आले मित्रांनो 32.5 कितीच्या डिफरन्स न चालले रे 5 च्या बघा का दोघांचा डिफरन्स हां कितीचे डिफरन्स आहे दोघांमध्ये 5 च्या डिफरन्स न चालायचा 37.5 हां त्याच्यानंतर 42.5 त्याच्यानंतर 47.5 त्याच्यानंतर डॅश आता बघ काय म्हणलं कोणतं मानायचं ये वरचे 2 सोडला खालचे 2 सोडला खाल यायचं 37.5 घेऊ दे का 37.5 आता काय काय येते सांग बघू मला d1 इज इक्वल टू विचलन डेविएशन d1 इज इक्वल टू x1 माइनस a d1 इज इक्वल टू x1 किती आहे तुझ्याकडे माइनस 27.5 माइनस 34.5 बरोबर वजा 10 वजाबाकी येते नाही वजाबाकी येते की नाही वजा 10 याला किती आलं रे वजा 10 या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे रे मुलांना 5 चा 5 चा डिफरन्स नाही येते ना वजा 5 बरोबर आहे वजा 5 0 5 10 डॅश फ्रिक्वेन्सी पुस्तकातलं बघून द्यायचं तुला काय म्हणणं सांग काल नाही फ्रिक्वेन्सी पुस्तकातलं बघून सांगायचं आहे मला सांगा 20 25 किती 15 10 10 सर्वांचं बेरीज करायचं आहे 5 5 10 10 0 आजचा आला 1 1 2 3 4 5 6 8 80 80 लकी रे ह्या दोघांचा गुणाकार करायचं वर ह्या दोघांचा गुणाकार वजा 200 लिहितो बघ ह्या दोघांचा गुणाकार वजा 125 ह्या दोघांचा गुणाकार 0 या दोघांचा गुणाकार 50 या दोघांचा गुणाकार 100 सत्य का दोनचं ऋण बेरीज केला अगोदर झाल्यास किती झालं दोघांचं बेरीज वजा 325 लिहू दे का वजा 325 वजा 325 पुन्हा कोणाचं बेरीज या दोघांचं बेरीज वजा 325 या दोघांचं बेरीज वजा अधिक 150 या दोघांचं वजाबाकीच होतंय 5 ला 5
ना 5 किती 12 मध्ये 5 गेले 7 उरला त्याला 12 म्हणून आजचा आहे 3 मध्ये 2 गेले 1 उरला दुसऱ्याला मायनस उरलाय म्हणून मायनस 175 समजतंय का बर -175 झालं त्याच्यानंतर डी बार इक्वल टू फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला डी बार इक्वल टू कोण आहे डी बार इक्वल टू समेशन ऑफ एफ आय डी आहे काय समेशन ऑफ एफ आय किंवा या नंबर म्हणल्यावर चालतंय या लिहिते का तरी या नंबर म्हणता येते किंवा समेशन ऑफ एफ आय डी आहे पण चालतंय डी बार इक्वल टू त्याची व्हॅल्यू किती आहे मिळून 175 आणि सी चालतंय का चला 5 न कटवता येते 5 न कटवायचं डी बार इक्वल टू 5 न कटवलं 5 वजा सांगा बघू 5 त्रिक 15 गेले 2 उरले 5 सत्ते ओ 5 2 उरले नाही 5 25 छेद 5 1 5 गेल्यावर 3 उरले 5 30 समजते नाही ते एवढे येणार आहे मुलांना त्याचं भागाकार करायचं आपल्याला बरोबर घेऊन 35 भागिले 16 भागा बघू 16 दोन्ही 32 सर्व गोष्टी माझ्या बरोबर करायचं 16 दोन्ही 32 वजाबाकी केला 3 उरला 3 गेले 0 पॉईंट दिला 1 0 वाढला 16 दोन्ही 32 होत नाही 16 निघून गेले मुलांना 4 उरले 1 उरला पॉईंट दिला म्हणून 0 झाला 16 दोन्ही 32 16 3 48 16 64 16 95 16 96 16 7 1200 16 8 28 700 16 90 44 भाग जात नाही 16 90 44 16 8 128 वजाबाकी केला 6 मध्ये 8 गेले 2 उरला 10 मध्ये 2 चाल आहे 4 मध्ये 3 गेले 1 उरला 1 गेले 0 पॉईंट दिला म्हणून 0 भेटला 16 16 16 32 16 3 48 16 64 16 85 16 70 96 16 7 1200 16 7 1200 16 7 1200 ला 112 मुलांना बस की हे 5 पेक्षा मोठी संख्या याला काढून टाकून अलीकडली संख्या इकडे वाढवू आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2.1 नाही येतं रे याला काढून टाकलं कळतं नाही हे पण 8वीला शिकला मुलांना सर्व गोष्टी बरोबर आपल्याला रे वजा सांगा तू डी बार बरोबर वजा 2.19 हिसाब नाही असं माझा 2.19 आलाय मुलांना फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला गणित मध्य पद्धतीनं मध्य काढायचं मीन मध्य x बार इक्वल टू a प्लस b बार इक्वल टू याची व्हॅल्यू माहिती आहे तुला 37.5 वजा आणि वजाचा नाही तर वजाच देणार आम्ही अधिक मध्ये 2.19 आहे का सर दोघांचं वजाबाकी करायचं इथं कडला देऊन घ्यायचं 37.5 च्या पुढे अजून 1 शून्य घेतला वजा 2.19 10 मध्ये 9 गेले 1 उरला 10 मध्ये 2 आजचा आहे 5 मध्ये 2 गेले 3 उरला पहिला पॉईंट दिला 7 मध्ये 2 गेले 5 उरला दिला 3 35.31 बरोबर 35.31 त्याला कोण आहे रे 1000 आहे का 1000 का 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये म्हणून लिहिलो का आता खाली गुणाकार करणार बरोबर 35.31 गुणिले 1000 सत्य का बरोबर दोघांचं गुणाकार केलं 35 31 च्या पुढे 0 1 2 3 0
एक अंक सोडून 2 अंक सोडून पॉईंट निघून गेले बरोबर 35,310 रुपये बघ